शुभ सकाळ सर्वांना, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आता बघा तनिष कसा सॅड सकाळी सकाळी बसला आहे, कारण का त्याला खेळायची होळी आणि मी त्याला होळी खेळून देत नाही. थोडासा तिकडं म्हणून तो गपचूप बसलाय. आंघोळ केले पण काही आवरलं नाही. तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा ग्रहण आहे का? ग्रहण आहे बाबड्या, खरोखर ग्रहण आहे. मम्मी काय पण सांगते. काय पण नाही, खरोखर ग्रहण आहे म्हणून आज होळी नाही खेळायची. लहान मुलांनी बाहेर नाही जायचे आज. ते आवाज येतो तिकडून डीजेचा. ते मोठी माणसं खेळतायत रे, आपल्या बाजूला डीजेचा आवाज येतो. छोट्या मुलांनी नाही जायचंय होळी खेळायला, म्हणून तुला खेळून नाही देत ना. तनिषला आज कंटाळा आलाय कारण मम्मी होळी नाही खेळत. तो रडलेला आहे सकाळी सकाळी. तर संडेला त्याचा भाव येणार आहे मैदांश, मग त्याच्याबरोबर तो होळी खेळणार आहे ना बाबडे. माऊला फोन केलेला ना तू सकाळी सकाळी, आणि माऊला फोन केलेला त्याच्या भावाला घेऊन यायला, दादाला नाही का. मग तुम्ही होळी खेळणार ना दोघंजणं. कलर आणलाय ना तू, दाखव बरं कोणता कलर आणलाय ते दाखव तू. होळी खेळायची म्हणून खूप रडलाय तो सकाळी सकाळी. दाखव ना ते तिथे. बघा रेड कलर आणलाय त्याने, त्याच्या भावाला लावायला आणलाय कलर ना बाबड्या. रेड चला तयार आहे बॅड. क्लासला गेलेला ना काल रात्री, तेव्हा येताना घेऊन आला. आता लागेल तुझ्या तोंडाला, ठेवून दे. मग आपण अजून आणू का, तुझा दादा आला मैदान दादा. दोघंजण इतकं भांडणं करतात ना, पण होळी खेळायची त्यांना नाही का. 5 मिनटं आल्या आल्या एकमेकांना उचलून काय घेतील, काय काय करतील. चल आता नाश्ता करूया. तनिषला देते नाश्ता करायला, मग तू अभ्यास कर. मग संडेला होळी खेळ काय दादाबरोबर. तोपर्यंत आपले बाबा पण येतील नाही का. कुठले बाबा? बदलापूर. आत्ता बोलतो तो, पहिले दुबईचे बोलायचं. कुठे बोलायचं? दुबईचे बाबा. आज सकाळी सकाळीच घेतले सगळं स्वयंपाक वगैरे पण करायला, आणि एक साईडला यांना नाश्ता देते, कारण का ग्रहण चालू होईल ना. मग त्याच्यामध्ये काय करायचं नाही आहे बोलतात स्वयंपाक वगैरे. त्याच्या आधी वेळ देत ना, तेव्हाच मुलांना खायला प्यायला. म्हणजे माझ्या मम्मीने फोन केलेला की मुलांना आधीच दे. हे बघा भाजी केले वाटाणा बटाट्याची, आणि भात केला आहे बघ. भात केला आहे मस्तपैकी काढलेला गरम गरम, आणि भाकरी केल्या. आणि आता फक्त वांगी तळायची आहेत. आणि आता तुम्हाला चहा आणि ब्रेड देते खायला, सोनू दिदीला आणि तनिषला दोघांना. आता हे तूप तुम्ही बघा, हे घट्ट कसं आम्ही ना तूप आहे ना फ्रीजमध्ये ठेवतो, त्याच्यामुळे माझं ना तूप घट्ट असतं, बाहेर नाही ठेवत नाही. गाईचं तूप येतं त्यामुळे घट्ट घट्ट तूप आहे माझं. बाबड्या, ए बाबड्या, हे बघ तुला झाले 4 ब्रेड, घेऊन जा. त्याला देते, त्याचं झाले. आता दीदीला करते गरम. तुला किती करू? तुला पण 4 करू? 4. चहा ब्रेड देते त्यांना चहा ब्रेड आवडतो खायला ना दीदी. तनिष आज जरा सॅड आहे, पण तनिष तू टेन्शन नको घेऊ, तुला संडेला देणार मी खेळायला होळी. खरंच देणार पक्का, प्रॉमिस. आम्ही राहणार संडेलाच ना ते वरती. संडेला देणार हे बस. तोपर्यंत दीदीचं करते फ्राय, दीदीला देते. तनिषचं आमचं चाललंय इथं खाता खाता छोटा भीम. त्याला छोटा भीम इतका आवडतो ना. ती गुड्डी आत्याची आहे का, ज्या मुलीची राहिलेली ना नेरळा. अगं छोट्या पोरीची आहे. मिश्काची द्यायची, ती आता येणार घ्यायला. आणि तनिष काय चाललंय तुझं मस्तपैकी? तनिष आज सॅड. तनिष इकडे बघ. तनिष दी, तुला कसं वाटतंय तुम्हाला होळी नाही खेळून दिली तर? वाईट वाटतंय. खेळायची ग्रहणामध्ये होळी. तू खाऊन घे ना, तुला दिलं ना तिथं, मग तू खा. कधी घेते, आराम करू. मम्मी काय करतेस ग? वांगी करते ग, वांगी फ्राय करते ना. अच्छा. आता ग्रहणामुळे आज दुपारपर्यंत नॉनव्हेज नाही खायचं, मग संध्याकाळी ग्रहण संपलं ना मग काहीतरी नॉनव्हेज बनवेल. मग आता तुम्हाला आवडतात ना अशी फ्राय केलेली वांगी, मच्छीसारखी, तशी करते. आणि भाकरी केल्यात ना, भाकरीवर छान लागत खायला. असं मीठ मसाला टाकून भरायचं. आज बाहेर सकाळी तरी पण बघ किती अंधार वाटत. अंधार अगं, आज ते ग्रहणामुळे तसं आभाळ आहे एकदम. पप्पांचं चाललं होतं नॉनव्हेज आणायचं, म्हणलं नको
तुम्ही लहान आहेत ना ग, जास्त पण लहान नाही पण तरी पण नको असं. लसूण टाकायचं त्याच्यामध्ये, वांग आहे ना असं मीठ मसाला कालवायचा आणि त्याच्यामध्ये भरायचं असं होतं ना. आणि मच्छीसारखं फ्राय करायचं असं. पहिले आम्ही छोटे होते ना तर आम्हाला नाही आवडायची वांगी वगैरे असतं. आता कसं तुम्ही मुलं खायला नाही मागत भाजी वगैरे, आम्ही सगळ्या भाज्यापाला खायचो. तुम्हाला एक दिवस खाल्लं तर दुसऱ्या दिवशी नॉनव्हेज लागतं खायला. आणि आता मी काय झालंय, तुम्ही 13 दिवस ते खाल्ले ना व्हेज, त्याच्यामुळे तुम्हाला आवडत नाही. पण आता आज दुपारपर्यंत खा, मग संध्याकाळी बनवते ना. बनवलं असं चाललं असतं पण नको कशाला. ते झालंय स्वयंपाक, आज लवकरच करून घेतले सकाळी सकाळी, नंतर स्वयंपाक पण नाही करायचं बोलतात ना. आणि त्यात सगळेजण सांगतायत म्हणून आपण नाही करायचं. मम्मी आज वांग्याला मच्छी समजून खायचंय का? मच्छी समजून का, वांग्याला मच्छी फ्राय केली. मम्मी आज बाजूला आवाज येतोय ना? अगं ते ह्याचं येते ना, सगळ्या लोकांनी गाणे वगैरे लावलेत ना बाजूला, डीजे वगैरे लावले, टेप लावले काय पण. होळी खेळतायचं. हां होळी खेळते, त्याच्यामुळे तर त्यांनी रडत होता ना. ते लोक खेळतायत, ते लोक खेळतात, पण ते मोठे आहेत ना ग, ते खेळतायत. आता स्वयंपाक पण झालाय, लवकरच केलंय. आईचा फोन आलेला ना माझ्या मम्मीचा, तर मम्मी बोलली की मुलांना बाहेर नको काढू, लवकरच आवडून घे म्हणून हे सगळं लवकर करून टाकले. आता झाले सगळे कामं, स्वयंपाक पण झाले. आता 3च्या आधी सगळं जेवण वगैरे सगळं आवरून ठेवायचं. 3च्या नंतर काय करायचं? काय नाही करायचं, 3च्या नंतर ग्रहण आहे, जेवायचं वगैरे नाही ग्रहणामध्ये. खायचं सगळ्या नाही. तुळशीची पानं घालून ठेवलेत पाण्यामध्ये वगैरे. मला वाटलं घरातलीच पक्षी आला ते सोनं तर बघशील ना तू वांगी, एकदा पलटी मारते मी, नंतर मग तू हे कर पलटी मार. हा मी दुसरं आवडते तोपर्यंत काम. मच्छी व्हेज मच्छी आपली आज. कोणती? वाम नाही, पापलेट. पापलेट पण नाही, वांगी मच्छी आज व्हेज. सोनदाण्याचं तोंड लगे वाकडं होतं व्हेज खायला ना. आता तू बघ मी जाते पाणी म्हणून मम्मी आता नारळ सोडते. पप्पाने साफ केलंय त्याला, पण तरी ते आण ना स्क्रूड्रायव्हर आता, कारण का ते लय कडक आहे. खोबरा झालं वाटतं आतमध्ये ना, पाणी निघल. पाणी असं जास्त नसेल माझं पाणी ना, असं कालच मला आवाज द्या, जास्त नसेल पाणी असतं ना ग कडक झाले ना ते. त्याला बोली पप्पा आले 2 होलकर, म्हणजे एक एअर पासून व्हायला आणि एक निघल तरी ते. मी बोली पप्पा काढून टाकायचंच नाही, लगेचच पाहिजे सगळ्या गोष्टी. निघालाय बघ बरोबर ना. एवढंच आहे, जास्त पाणी नसेल त्यात, खोबरा झालं वाटतं, कारण का त्या दिवशी आपण नेराळा. अरे राम राम, हाय 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 हाय. त्या दिवशी नेराळा कापली, त्या दिवशी ग्लास पाणी निघाले नाही जास्त, पण थोडं मी पिऊन बघते. दाखव जरा गोळी तर बघा, थांब तू एक घोटके, दिदीला एक घोटके. आता हे कसं काय फोडायचं? काय हे ना, बघ कसं मी फोडते. किचन मध्ये जाऊन फोडून आणते. आता मी पिऊन बघते ते ना. रे बबड्याने कसं आहे? गोडी ना. काय करू, खोबरा खायचा आहे की पप्पा आल्यावर घालते? मला नाही निघणार ते. खोबरं आहे कारण काय यामध्ये पण पडले ना थोडंसं. खोबराच झालं आहे, एवढं पाणी नाही ग्लास निघायचं. काय करायचं? खायचं आहे, पप्पा आल्यावर काढते. मला नाही निघणार बाबा, हाता वेगळा पिऊन देतो सध्या. ते अरे कागद वगैरे एक बोल. अरे ना पप्पा आले वाटतं, मग आल्यानंतर काढून देते. बघू जरा. अरे अरे नीट उघड, नीट उघड. आले बघा. आता इथे बबी काढते खोबरा. अगं त्यात खोबरा झाला, मलाही नाही आहे बघ. हां
तुम्हाला मग डब्यात काढून ठेवलं मी खा नंतर मग. आधी आपण नेरळं फोडले त्याच्यात मलाई होती, हा एकदम जाडा त्यात खोबरा मस्त झाला. मलाई त्यात मलाई आणि भरपूर पाणी निघालं नाही तर पाणी कमी होतं, मला वाटलेलंच खोबरा झाला असेल. अजून ठेवलं असतं ना 2-4 दिवस तर अजून जाडा खोबरा झाला असता. तरी ह्याला ना मलाईची साल आहे अजून पण. मलाईची आहे पण अजून ठेवलं असतं ना 8-10 दिवस. कवटी फुटलेली त्याला. हे काय कवटी पडत झाली ना. पण आता आपण लगेच कुठे नेरळं जाणार आहे त्याच्यामुळं सगळे पप्पानी काकाने काढून टाकले सगळे नारळ. आता दुसरे येतील ना तेव्हा आपण काढताना दाखवू. त्या दिवशी नाही काढताना व्हिडिओ काढणार आपण. आता काजू आंबे वगैरे आले त्याचा पण व्हिडिओ नाही काढला ना आपल्या झाडाला. भरपूर आले तिकडे नेरळ. आता गेल्यावर काढू. तोपर्यंत राहिले पाहिजे. आता तुमची एक्झाम झाल्यावर जाणार ना आपण. हो. चल आता अभ्यासाला बसा आणि तोपर्यंत मी माझं आवरते. आता काही कामं तर आवरले कारण का आज लवकरच आवरले सगळं. निघत नाही ते. हे कुठे आहे काय ते नाही का स्क्रूड्रायव्हर सारखं होतं ब्लॅक कलरचं ते. चव लागतो खोबरा खायला. खान तुला आवडतो ना खोबरा. छोटा तुकडा आम्हाला जळजळ होते जास्त खाल्ल्यावर खोबरा. खाई ना खोबरा आता. आम्ही छोटे होते ना तेव्हा असं आमच्या बाबांनी ना म्हणजे आम्ही 5 जण भावंड ना तर बाबांनी खोबरा वगैरे काय सणाला वगैरे काय असलं तर फोडायचे ना. फोडलं ना आम्ही त्याच्यावरती ना असे तुकडे करायचो बारीक बारीक असे बारीक छोटे कापून म्हणजे असे तुकडे करायचो आम्ही. आई द्यायची आम्हाला असे तुकडे तुकडे करून असे तुकडे करायचे आणि डिशमध्ये द्यायची ना. त्याच्यावर साखर टाकायचो. तुम्हाला देते सांगतो कसं लागतं टेस्ट किती छान लागते. तोंडात म्हणजे हातात खायचं त्यावर. टाक ना 2-3 तुकडे. आता आम्ही असं करायचो तुकडे तुकडे आम्हाला देतात आणि आम्ही 5 जण ना पटापट एक नारळ फोडला ना आम्ही पटापट खाऊन टाकायचो सगळे. तेव्हा कशी मजा होती. आत्ताच्या तुमच्या मुलांना ते काय कळत नाही. आता खाऊन बघा काय त्याच्यावर साखर टाक खाऊन बघ कसं लागतं मस्त लागतं. आणि असं खायचो खोबरा. हा नाही शहाळ्याचा नारळ नाही खोबरा असं लागतं मस्त गोड. खाते भरपूर दिवसांनी मिळाले ना मस्त खायला. छोट्या बाबड्या आले आम्ही इथं ठेवलं नंतर खा तुम्हाला पाहिजे का. आता तनिष्ठा देते. तनिष हे घे तुला गोड खोबरा. थँक्यू. हात काढ ठेवला हात काढ. खाऊन तर सांग कसं आहे. अचानकपणे सासू-सासऱ्यांचा फोन आला आणि मला म्हणाले येते का तू पप्पांना बघायला. आम्ही निघालो आहे तर म्हणलं चला मग मी पण येते. तर सगळेजण आम्ही गेलो म्हणजे सगळे म्हणजे आम्ही 3घच जण गेलो सासू सासरे आणि मी. बघायला गेलो तर पप्पा आता व्यवस्थित झालेत म्हणजे थोडे आता अजून 2-3 दिवस ठेवतील आणि मग पप्पांना सोडणार आहेत हॉस्पिटलमधनं. तनिषला पाणीपुरी आणली आम्ही खायला. खाऊन जाऊ कसं बनवतो तू. तुला येते का बनवायला. पाणीपुरी व्यवस्थित भर ना तुला येते ना भरता. आमचा बबड्या खातोय पाणीपुरी. खा रे बबड्या. आणि त्याचं चाललं एक साईडला TV बघणं. अभ्यासाचा काही पत्ता नाही आहे आज. केला आहे का बबड्या अभ्यास केला आहे का. मी तर घरी नव्हती. हां अचानकपणे मी गेली होती माझ्या पप्पांना बघायला. भेटून आली जाऊन आणि पटकन गडबडीत ठरलं. स्वयंपाक वगैरे झाला आणि सासू-सासऱ्यांचा फोन आला की येते का. म्हटलं चला मग जाऊन येऊया. ट्रेनने पटकन गेलो आणि पटकन तरी 6:30 झाले. आता इथं 7 वाजले जवळ. आता आम्ही आले. आता आवरते. सोनू माझी झोपली. सोनू दीदी उठ ना. सोनू दीदी उठ. सोनू दीदी उठा. उठा ना अभ्यासाचं बघा आपल्या. उठा. हाय कर ना हाय. मम्मीचं चाललं इथे कपडे वाढत टाकण्याचं काम. कपडे वाट टाकण्याचं काम आहे. सकाळचे कपडे वाट टाकायचे राहिले ना कारण का मी पटकन कपडे पिळले मशीनला आणि आईचा फोन आला मला नेरळच्या काही येते का बाबांना बघायला. मग बोलली चल जाऊया. म्हणून मग मी गेली इकडे बाबांना बघायला हॉस्पिटलला. मग त्याच्यामुळे माझं कपडे वगैरे वाट टाकायची कामं राहिली. तेवढं आता आल्यावरती करून टाकते बोलली पटकन झटपट पटापट नाही का. झालं आता 7च्या नंतर स्वयंपाक करायचे. तनिषला नॉनव्हेज खायचं आहे ना तनिष. तर मस्त की नॉनव्हेज खाणार. मला राईस खायचं आहे. राईस नाही
आता नॉनव्हेज चायनीज वगैरे नाही खायचं. चायनीज शरीराला चांगला नसतो. लहान मुलांनी तर चायनीज खायचंच नसतं. पण मोठ्यांनी तरी. ग्रहण संपल्यावरती मी पहिल्यांदा देव वगैरे धुवून देवांची पूजा वगैरे करून घेतली. आज पप्पांनी आमच्यासाठी आणलेली आहे वजडी. आता मी वजडी बनवते. आज ना झटपट वजडी बनवते. दाखव पुढे. हां दाखवते मी. काय केलं माहिती आहे का? तेलात तेजपत्ता टाकलाय. आता पाहिजे तेवढा आपल्याला कांदा घालायचा. आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा. आता त्याच्यामध्ये वजडीमध्ये थोडीशी चण्याची डाळ घेतली. थोडीशीच टाकायची, जास्त नाही. चवीला टाकायची त्याच्यामध्ये. आणि आज मी शिजून नाही घेते वजडी, डायरेक्ट फोडणीला घालते. कारण का आता मी आले दमून, पण मला स्वयंपाक करायचा. आणि नॉनव्हेज म्हणजे आमचं असं पहिल्यांदा झालं आहे की होळीला आमच्या धुलीवंदनला आमच्याकडे म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी नॉनव्हेजच असतं. पण ग्रहण आहे ना, ग्रहणामुळे सकाळी आम्ही नॉनव्हेज बनवलं नाही. आणि मग आता 7 वाजता ग्रहण संपलं, त्याच्यानंतर स्वयंपाक करायला घेतला. आणि मला यायलाच जवळजवळ 7 वाजले. आणि मग त्यांनी वजडी वगैरे आणून ठेवलेली. मी ती साफ वगैरे करून ठेवलेली. म्हणजे फक्त मला हे करायचं होतं, भाजी बनवायची होती. पण 7च्या नंतर म्हणजे स्वयंपाक बनवायला घेतलं. मग एक साईडला इथं भात घातला आहे. आणि अशी कुकरलाच लावते, पण डायरेक्ट म्हणजे नाही तर परत शिजून घ्या, मग फोडणी घाला. कारण का नुसतं भाताबरोबर खाणार नाही. थोडंसंच भात घातला आहे. आणि 4 भाकरी बनवते आता. आणि डायरेक्ट झटपट वजडी फोडणीला घालून टाकते. आपला कांदा ना थोडा ब्राऊन गोल्डन ब्राऊन झाला आहे. त्याच्यामध्ये थोडं गोल्डन ब्राऊन झालं ना, थोडीशी हळद घालायची. हळद घालायची आणि मीठ घालायचं चवीप्रमाणे. कांद्यात मीठ घातलं ना लवकर हे होतं, कांदा नरम होतो आणि फ्राय पण होतो. अंदाजाने घालायचं आपल्याला, नंतर लागलं तर परत घाला. आता हे चांगलं फ्राय झालं ना, आलं लसूणची पेस्ट घालायची. चांगली फ्राय झाली की त्याच्यामध्ये मग आपल्याला टोमॅटो घालायचं आहे. आता टोमॅटो चांगला मऊ करून घ्यायचा आहे आपल्याला. मला थोडं पाणी दे गं प्यायला. मला स्वयंपाक करताना खूप छान लागते. ते ना फिल्टरमधलं दे, नाही तर बॉटलमधलं तरी चालेल. थंड दिलं तरी चालेल. हां, ते थंड मिक्स करून दिलं तरी चालेल. नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल तिखट. चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. ते चांगलं फ्राय झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ना अंदाजाने त्याच्यात थोडंसं वाटण घालायचं. कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ना, ते घालायचं. एक दिवस वाटण मी बनवून दाखवणार आहे की मी कसलं वाटण घालते ह्याच्यामध्ये. म्हणजे मटणाचं वाटण वेगळं असतं, तर ते वाटण मच्छीचं वेगळं असतं आणि मटण चिकनचं वेगळं वाटण असतं असं. त्याच्यामुळे ते वाटण एकदा मी बनवून दाखवणार आहे. त्याच्यात थोडंसं गरम मसाला घालायचा, आपलं पावडर म्हणजे चिकन मसाला वगैरे पावडर असेल, गरम मसाल्याची पावडर ती आपल्याला घालायची. 1.5 चम्मच घालायची. म्हणजे चांगलं फ्राय करून घ्यायचं. म्हणजे झटपट अशी ही वजडी बनते. आणि शिजून पण छान लागते, ही पण छान लागते. फक्त ही बनवली ना त्याच्यात थोडं पाणी कमी घालायचं, नाही तर मग पातळ होते. अशी सुकी बनवायची असते ना थोडी, की कुकरला कशी झटपट शिजून जाते ना. आणि आता ह्याच्यामध्ये ना डाळ थोडी घेतलेली मी बघा, थोडी डाळ घालायची, चण्याची डाळ. वजळीला थोडी चणा डाळ घातली ना टेस्ट पण चांगली येते आणि छान लागते.
ती चांगली फ्राय करून घ्यायची. आता हे असं फ्राय झालं ना, बघा आता हे चांगलं असं फ्राय झालं ना की ह्याच्यामध्ये मग वजडी घालायची आपल्याला. ते साफ वगैरे धुवून करून ठेवलेली आहे. एक दिवस वजडी साफ करायचा पण व्हिडिओ टाकणार आहे मी सोप्या पद्धतीत अशी साफ करते आणि पटकन होते. चांगली परतून घ्यायची. हे चांगली परतली ना ह्याच्यावरती ना थोडं मिडियम गॅस करायचा. झाकण नाही लावायचं त्याला? झाकण नाही लावायचं, 5 मिनिट ठेवायचं, त्यात पाणी घालायचं थोडं. अच्छा. त्याच्यानंतर मग झाकण लावायचं. आता थोडं एक साईडला भाकरींसाठी पाणी ठेवते. 4 भाकरी होते बस गरम करायला. उकड घेऊन आम्ही भाकर करतो. उकडीच्या करतो ना, तर थंड पाण्यात पण आमचं पीठ चांगलं आहे, त्यामुळे थंड पाण्यात पण नरम कट घेतलेलं अजून चांगलं होतं. तर हे बघा चांगलं वाफ सुटले. चांगलं परतायचं आणि मग ह्याच्यात थोडं पाणी घालायचं. आता पाणी हे बघा थोडंसंच घालायचं, फक्त वजडी भिजेल ना एवढंच पाणी घालायचं. जास्त घातलं ना तर पातळ होतं. आणि 6 शिट्या द्यायच्या. 6 शिट्यांमध्ये बघायचं 6 शिट्यांमध्ये वजडी शिजते. एखाद्या वेळेस म्हणजे नाही शिजली तर अजून 1-2 द्यायच्या, पण माझे तर 6 शिट्यांमध्ये शिजते. ते बघा किती पाणी घातलेलं, जास्त नाही घातलं, थोडंसंच घालायचं आणि मग झाकण लावायचं. कारण का कुकरला काही जास्त पाणी नाही लागत. तर 6 शिट्यांमध्ये झाला तोपर्यंत आपण भाकरीचं भिजूया. आमच्या गॅलरीतून तुम्हाला अंदाज दिसत असेल कारण का रात्र आले आणि गाड्या आहेत. मला रोडच आमची बिल्डिंग आहे ना. पीठ घालते भाकरीचं. 4 भाकरीचं. 4 भाकरीचं. तुम्ही काय दोघं अर्धी खाता, आम्ही 1 खातो, तरी पण 1 उरते. का 4 भाकरी? 3च भाकरीचं टाकायचं. 3 भाकरीचं नाही करत. 3 भाकरी नाही करायच्या. म्हणजे माझी मम्मी आहे ना सांगायची की 3 भाकरी नाही करत. मम्मी सांगते नेहमी 4 करायच्या नाही तर 2 करायच्या. झालं. आता ह्याला थोडं बारीक करायचं, थोडं त्याच्यावर झाकण ठेवायचं, थोडी वाफ काढायची आणि नंतर करायचं. लगेच पीठ वाफतं ते. थोडंसं दाखवतो नंतर. पीठ आपल्या 4 भाकरी होतील आपल्या. एखादी जास्त पण होऊ शकते. थोडंसं पण 4च करायचे. थोडंसं आता थंड झालं ना तर 1 शिटी झाली. पण आता हे पीठ थोडं थंड करून घेऊ आणि चांगलं मळून घेऊ. तेव्हा झाले. आता हे थंड थोडं कोमट आपल्याला हे करायचं, थोडंसं पाणी घ्यायचं आणि थंड पाण्यात हे करायचं, मळून घ्यायचं चांगलं. गरम आहे का चटकं लागतात ना, पण थोडं गरम असलं ना तर पिठात गुठळी नाही होत. थोडी वाफा निघतात. दिसत नाही दिसणार कॅमेरात इतका गरम नाही तर ना गुठळी होते पिठामध्ये. छानपैकी गोळामुळे त्याच्या भाकरी चांगल्या होते मस्त. आता आपलं पीठ रेडी झालंय. आता भाकरी करायची. आता ना गंमत बघा, सोनली ते अभ्यास करते आणि ह्याचा अभ्यास बघा. हा मोठा बघा असा अभ्यास करतात. हां बघा ह्याच्या टाकल्याचा अभ्यास बघा आमच्या. बाबडा नीट बस आणि कर व्यवस्थित. काय करतोय तू? दीदी बघ कशी करते. दीदीचं व्यवस्थित करते, तू का त्रास देतोय? डोळे बघा त्याचे डोळे कसे करतो. सकाळी कसा रडत होता, रडून दाखव एकदा. असा नाही, व्यवस्थित दाखव कसा रडतो होळी खेळण्यासाठी. असा रडत होता. बोलत कसा होता? मला जायचं आहे, मैदान दादाला फोन केला नाही का, दादा संडेला येशील का खेळायला. ॲक्च्युली काय माहिती का, दरवेळेस आम्ही ना होळी खेळतो ना दीदी, नदीवर जातो. आणि कोण कोण जातो? काका माऊ आणि आई बाबा, परत आपण सगळेजण. आम्ही सगळेजण जातो. आणि म्हणजे माझे मम्मी पप्पा, 2 बहिणी, तिघी म्हणजे आम्ही 4 बहिणी भाऊ. ते आम्ही सगळे मुलं आम्ही सगळेजण होळी खेळतो सकाळी. आणि मग नंतर आपण दुपारी जातो नदीवर आणि जेवण वगैरे घेऊन जातो आम्ही सोबत. म्हणजे सगळं वेगवेगळं. मम्मी पप्पा आणतात, आम्ही नेतो, मग माझ्या बहिणी आणतात. सगळं कलर घेऊन जातो आणि नंतर परमनंट कलर टाकतो त्यांनी सगळ्यांच्या. आता ह्यावेळेस कसं झालं आहे ॲक्च्युली की आम्हाला होळी खेळायला मिळाली नाही, कारण का
झालं काय, बाबा पण आजारी आहेत त्यामुळे कोणाचं मूड नाही आहे. त्याशिवाय माझ्या बहीण पण म्हणजे गरोदर आहे, तिला पण नाही नदीवर नेता येणार ना दीदी. त्याच्यामुळे आम्ही ह्यावेळेस गेलो नाही आणि आम्हाला पण जायचं नाही आहे, होळी खेळायची नाही आहे. आणि ग्रहण पण होतं त्याच्यामध्ये, सगळे प्रॉब्लेम एकदाच आले नाही का. आणि आमचा तनिष बघा, झाला अभ्यास आता. तनिष बस बबड्या, दीदी करते तू कर ना. ह्याचा ना अभ्यास कमी असतो नाही बघा, इकडे तिकडे उड्या मारणं जास्त असतं. नाटकी बघा, नाटकी बघा, नीट नीट. चल बसून घे जा. जेवायला देणार नाही तनिषला, चालेल तनिष. आताच भूक लागली, म्हणून भाकर बनवते आणि मग देते जेवायला. झालं आहे कुकरची पण तोपर्यंत वाफ जाईल ना भाकर होतपर्यंत. भात बनवलं आहे, त्याला जिरा राईस करून टाकते. आणि तुझ्या पिठाच्या भाकरी आहेत ना, नरम होतात चांगले बघा अशा. एकदम नरम होतात भाकरी भाकरीच्या पिठाच्या. आणि हे पण झाले आपलं रेडी. मग दाखवू द्या भजडी कशी झाली सुकी. छान होते कुकरमध्ये केलं. दाखवू दे चम्मच दे. नाही बघा छान होते कुकरमध्ये पण केली ना, सुक्कीच्या सुक्की. आपल्याला सुक्कीच पाहिजे होती ना भाकरी. जास्त बरोबर झाली बघ. थोडासा असं जास्त पाणी टाकलं ना तर खूप पातळ होते ते. आणि बघा 6 शिट्ट्या दिल्या मी, चांगले शिजले. दाखवते तुम्हाला मी तोडून दाखवते. 6 शिट्ट्यांमध्ये चांगले शिजले बघ. हे बघ तुकडा होतो डायरेक्ट, वजडीचा तुकडा झाला ना समजायचं शिजले बघ. हे बघ ना 6 शिट्ट्या दिल्या. कधी नाही शिजली ना तर 7 शिट्ट्या द्यायच्या. आता बघायला 7 किंवा 8 जास्त. हां 1 किंवा 2 एक्स्ट्रा द्यायची, पण शिजतात 6 शिट्ट्यांमध्ये. हां तर तनिषला जेवायला टेस्ट करायचं. तनिषला जेवायला देते. इथं भाकरीत माझ्या ना उलटीच गेली पटकन. त्याच्यामुळे इथं मगाशी कुठं हे काय इथं थोडासा ओल पडलाय, पण तरी फुगली ती. तनिषला देते जेवायला. एक झाकण होते का मग तुला देते जेवायला पटकन. बबड्या घे तुला ताट, तुला देते जेवायला. घे ना. छोटी डिश पण घे तुला भाजी द्यायला. पूर्ण दिवस घरी पण नव्हते आणि नॉनव्हेज नाही केलं ना तनिषला, म्हणून तनिषला भूक लागली. आणि आता 8:30-9 वाजले, जवळजवळ 9 सव्वा 9 झाले असतील ना सोनू. कमी बघते 8:30 झाले. 8:30 झाले ना, तरी पटपट केलं मी आल्यावर. ती वजडी साफ करून ठेवली होती ना पप्पांनी, त्याच्यामुळे नाही का. म्हणजे तोडूनच आणली होती पण त्यांनी साफ करून ठेवली असं. तनिष पाणी दे रे मला. 7च्या नंतर मी बनवली. फ्रीजमध्ये आहे बघ थंड. दीदी थंड पाणी पिऊ नको. तनिष तुला असं देऊ का, भाकरी गोल देऊ का? तनिष आता करते हॉटेलची स्टाईल. बस का बघ, आणखी देऊ बस. ठीक आहे, भात नंतर देऊ ना. जा टेस्ट करून दाखव जा तिथे कसं झालंय जा. तनिष टेस्ट करू दे ना टेस्ट झाली. मस्त आहे. ठीक आहे चल.